चला या ब्लॉग कंटिन्यू बघा. मस्त आंबे मिठातले श्रावण स्पेशल बघा काय काय बनवले आईनी. या खायला आणि ब्लॉग शेवटपर्यंत पहा. चला या. नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या रोशनेच्या ब्लॉगमध्ये थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल श्रावण स्पेशल माझ्या आईने आज काय काय बनवून ठेवलेले, म्हणजे तयारी करून ठेवलेली आहे. तुम्हाला माहीतच आहे श्रावण महिन्यासाठी. तर चला तुम्हाला दाखवते काय काय बनवून ठेवलेले आहे. आता श्रावण चालू होणार आहे थोड्या दिवसात. तर चला नक्कीच ब्लॉग थोडासा आपला छोटासाच आहे, ब्लॉग कंटिन्यू राहणे बघा. नक्कीच तुमच्या तोंडाला पण पाणी सुटणार आहे. तर कमेंट करून सांगा कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं. चला तर बघू शकता मंडळी काय काय बनवले माझ्या आईने. एवढं तुम्हाला सगळं मी आता एक एक करून दाखवणार आहे. चला सुरुवात करते आता. आपला श्रावण स्पेशल बघा मम्मीने माझ्या काय काय बनवलेले आहे. तर चला एक एक करून तुम्हाला सगळं दाखवते काय काय बनवलेलं आहे. सर्वप्रथम तुम्हाला लोणचे दाखवते आईने कुठले कुठले बनवले आहेत ते मी. चला हा बघा इथं बनवलेलं आहे सुक्का लोणचं. एकदम मला सुक्का लोणचा म्हणजे आवडतं. दरवर्षी तेलाचाच असतं, यावर्षी सुक्का बनवलेला आहे लोणचा. हा बघा सुक्का लोणचा बनवलेला बघा. श्रावण स्पेशल सगळं तुम्हाला आज दाखवते मी. आईने काय काय बनवले आता सगळं. आता मी चालू होणार आहे श्रावण घरी घेऊन जाणार आहे. हे बघा हा लोणचा दाखवला पहिलावाला. झाकण लावते आता. हा एक नंबरचा लोणचा झाला. आणि इथं पण लोणचा आहे बघा. लोणचा म्हणजे हा सुक्का भरलेला आहे. दाखवता मग खोदे दाखव. इथं आंबट गोड लोणच्याच्या फोडी केलेल्या आहेत बघा. आंबट गोड लोणच्याच्या फोडी बनवलेल्या आहेत. हा बघा चला 2 नंबर झाला. अशा 2 बऱ्या दाखवल्या. आता ही तिसरी आहे. हा बघा खोलते थांबा जरा. तर मीडियम तेल टाकलेलं आहे बघा. हा बघा मीडियम तेल टाकलेलं आहे. नाही ह्याच्यामध्ये तेलच नाही टाकलं बघा. सुक्का असं 3 बरण्या झाल्या बघा. चला अशी आपली तयारी श्रावणची. आणि ह्याच्यामध्ये लसूण आणि हिरवा लोणचा ठेचा आहे बघा. दाखव तुम्हाला. तर म्हणाले हा बघा सुक्का लोणच्याचा ठेचा आहे. दाखवू का तुम्हाला. हा बघा मस्त हिरवा लोणच्याचा ठेचा आहे बघा. असे किती प्रकारचे लोणचे केलेले आहेत आईने बघा. चला हे बघा झाले. आता ही 4थी नंबरची पण बरणी तुम्हाला दाखवली मी. झाकण लावते. चला तर इथे काय आहे, हे मिठातले आवळे आहेत. दाखवते तुम्हाला काढून थांबा. चला कोणच्या तोंडाला पाणी सुटलं आहे कमेंट करून सांगा. बघा आवळा केसांसाठी मस्त आपला औषधी रामबाण उपाय. आवळे पण भरलेत बघा. हे बघा आवळे बघा. हे बघा असे श्रावण स्पेशल माझ्या आईने बघा मस्त आवळे पण केलेले आहेत. तर चला आता आवळे दाखवले, अजून दाखवायचं आहे. खूप काही दाखवायचं आहे तुम्हाला. हे बघा आवळे बघा या खायला. चला आता दुसरं दाखवते. चला आवळे दाखवून झाले. आता झाकण लावते. हे बघा असं आपले एवढे पदार्थ झाले. 5 आयटम दाखवले तुम्हाला. इथं आहेत चकल्या. काढून पण दाखवतो तुम्हाला थांबा. इथं आहेत चकल्या स्पेशल. आपल्या माहिती आहे तुम्हाला चकल्या आपल्या स्पेशल. तर चकल्या पण आता या घरी नेणार आहे मी आता. हे बघा एवढं अशी बरणी भरलेली आहे चकल्यांची. चला आणि आपली चकल्या बघा कशा मस्तपैकी आहेत. मोठे साशेच्या एवढी बरणी भरलेली आहे. चला लावू झाकण. चला या साईडला ठेवते. आता या साईडला काय आहे, या इकडे या साईडला आहेत खारवल्या. थांबा दाखवते तुम्हाला. इथं गाठी आणि खारवले मिक्स आहेत. हे बघा तिखट खारवल्या केल्यात आईने बघा. आई पडली. हा बघा तिखट खारवल्या केल्यात. हे बघा मस्त स्पायसी. श्रावण त्याची खूप आठवण येते. खारवले आंबे. चला अजून दाखवते काहीतरी. चला अशी आपली एक खारवल्याची बरणी पण भरलेली आहे पूर्ण. चला लावू आता झाकण.
असे आपले आय दाखवले तुम्हाला, एवढे दाखवले. आता हे दाखवायचं आहे. ये बाबा इकडे ये, हात नाही पोचत. ये हे बघा आंबे आणि या पुरुत्याच्या शेंगा आहेत. तुम्हाला दाखवते काढून थांबा. शेंगा बोलते त्या औषधी शेंगा असतात पुरुत्याच्या. तर अशा या शेंगा बघा, मिठातल्या पाण्यातल्या औषधी शेंगा असतात पुरवत्याच्या, याच्यात भरल्यात बघा. तर मस्त छान लागतात, कडू लागतात. ह्या आपल्या शरीरासाठी चांगले आहेत. तर बघितलं ना तुम्ही, अजून भरपूर काय पण आहे याच्यामध्ये, तुम्हाला दाखवते. चला, तर हा बघा काय, याच्यात काकड्या आहेत. याचं पाणी असंच असतं काला काला काकड्यांचा. हे बघा काकडा बोलतं त्याला. हे बघा हे बघा, हे काकड्यांचं असंच पाणी असतं काला, याचं कलरच असं असतं. हे बघा अशी काकडा पण केलेली आहेत बघा, मस्त लागतं. नी डाळीसोबत खायची मिठातली काकडा बघा. चला, बघितलं ना तुम्ही. तर मंडळी आता एवढे दाखवले बघा मी तुम्हाला आयटम. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता इथं राहिलेले आहेत 2. चल इकडे ये बाबा, तू पण ये. हे तुम्हाला दाखवू काढून. इथे आहेत गाठे. हे बघा गाठे, तुम्हाला माहितीच असेल, हे मी चकल्या बनवते. तर अशी पूर्ण बरणं भरलेली आहे. चला आता दुसरं दाखवते काहीतरी. अशी चकल्या सगळ्या भरून ठेवलेल्या, तर चकल्या पण दाखवल्या. चला चलो, आता इकडे या तुम्ही. ह्याच्यात बघा मस्त मिरच्या भरलेल्या आहेत. आणि बघा मंडळी, ह्या मिरच्या आहेत ना श्रावण स्पेशल आहेत, खास करून बघा भरलेल्या मिरच्या. हे बघा अशा मिरच्या पण पूर्ण आईने करून ठेवलेल्या आहेत. हे बघा. तर चला आता नेक्स्ट आपली बरणी. चला, तर इथं आपल्या मंडळी बघा आईने मिरच्या मस्त भरलेल्या आहेत. एवढी अशी बरणी भरून ठेवलेली आहे मिरच्यांची बघा पूर्ण. आणि आपल्या श्रावण स्पेशल आहेत मंडळी. हे बघा बघा. चला अजून दाखवते काय काय तुम्हाला. हे बघा. चला मिरच्या खायला या मंडळी, लावा झाकण. चला, इथे तुमच्या तोंडाला खूप पाणी सुटेल. ही आपली फेवरेट आहे. थांबा दाखवते तुम्हाला. इसमें तो बहुत बड़ा खजिना है मंडळी, देखो. कोणच्या कोणच्या तोंडाला पाणी सुटलंय कमेंट करून सांगा. आणि आपले मस्त खाडे पाण्यातले आंबे बघा, असे भारी. हे बघा, कोणाला पाहिजे कमेंट करून सांगा मला. या हा बघा बघा. आणि आपले हे ना भारी आहेत आंबे पण. तुम्हाला तोडून पण दाखवते मी, पण माझ्या हातात एक हातात मोबाईल मला पकडायला लागते ना, त्याच्यामुळे मला करायला जमत नाही. प्लेटमध्ये काढून दाखवते. चला, श्रावण स्पेशल कोणाला कोणाला पाहिजे या खायला. चला या खायला पटापट. आईच्या हातचे मस्त मिठातले आंबे. हा बघा. चला या मंडळी, ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू राहा आणि बघा. चला, तर बघा मंडळी, मस्त असे आंबे रेडी झालेले आहेत आपले मस्त मिठातले. हे बघा. चला तोडून दाखवू तुम्हाला, तोडून दाखवते बघ. हे बघा, कोयालात मस्त, कोयाने बाठाल मस्त चुकाला आहे बघ. असं खायचं लय भारी लागतं जाम. चला, असा आपला ब्लॉग होता. तर चला मंडळी, ब्लॉग तुम्ही बघितलं. तशा श्रावण स्पेशल आईने काय काय बनवलेलं आहे, तयारी मस्त केलेली आहे. तर चला मंडळी, आजचं ब्लॉग आता इथे संपत्ती. आवडते तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन नवीन ब्लॉगला. चला बाय.